प्रवेश परीक्षेच्या निमित्तानं आयोजित या वेबिनार मध्ये सर्वांचं स्वागत आहे। आपल्या BA भाग 3 भूगोल विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी पदव्युत्तर अध्यापन किंवा पदव्युत्तर अभ्यास करण्यासाठी MA अभ्यास प्रवेश परीक्षेसाठी विद्यापीठानं एक प्रवेश परीक्षा आयोजित केलेली असते, हे आपणा सर्वांना माहित आहे। आणि या परीक्षेचं स्वरूप आपणाला या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना सविस्तरपणे सांगता आलेलं नव्हतं, परंतु या वेबिनारचे समन्वयक प्राध्यापक अवधूत कुलकर्णी यांनी अतिशय परिश्रम घेऊन या वेबिनारचं आयोजन केलेलं आहे आणि या वेबिनारच्या निमित्तानं आपणाला मार्गदर्शन करण्याची मला संधी दिलेली आहे। तर महिला महाविद्यालयामध्ये अद्याप शिकलेल्या विद्यार्थ्यांसाठी माझी वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही, परंतु काही इतर कॉलेजचे इतर शहरातील विद्यार्थी सुद्धा या वेबिनारला जोडले गेलेले आहेत आणि त्यांच्यासाठी माझी थोडक्यात ओळख करून देतो। मी प्राध्यापक डॉक्टर HY करांडे, भूगोल विभाग प्रमुख, महिला महाविद्यालय कराड। आणि या परीक्षेचं स्वरूप कसं असतं याविषयी आपणाला मी सविस्तरपणे सावकाशीनं ऑडिओ स्वरूपामध्ये सांगणार आहे। त्यासाठी कुठल्याही PPTच्या स्वरूपामध्ये काही प्रिपरेशन केलेली नाही, त्यामुळे सर्वांनी शांतपणे हे ऐकावं अशी विनंती करतो। BA भाग 3 भूगोल विषयाची 6वी सेमिस्टर अजून होईल किंवा नाही याविषयी कोणतीही खात्रीलायक सूचना विद्यापीठानं अद्याप पाठवलेली नाही, त्यामुळे ही परीक्षा होणार नाही असंही कोण म्हणू शकत नाही। त्यामुळे विद्यार्थी सतत अभ्यासामध्ये आहेतच, त्यामुळे त्यांनी अभ्यासाची प्रिपरेशन त्या परीक्षेसाठी आणि प्रवेश परीक्षेसाठी या दोन्हीसाठी ती प्रिपरेशन त्यांना उपयुक्त येणार आहे। आता भूगोल विषयाविषयीची थोडीशी माहिती तुम्हाला MA अध्यापन किंवा MA साठी प्रवेश का घ्यायचा याविषयी मी तुम्हाला थोडक्यात अगदी माहिती सांगणार आहे। तर यामध्ये प्रवेश परीक्षेमध्ये तुम्ही भूगोल विषय हा जॉग्राफिकल नॉलेज इज जनरल नॉलेज, कारण सर्व प्रकारच्या परीक्षांच्या प्रवेशासाठी भौगोलिक ज्ञानाची किती अत्यंतिक आवश्यकता असते हे सर्वांना माहिती आहे आणि म्हणूनच जॉग्राफिकल नॉलेज इज जनरल नॉलेज असं म्हटलं जातं। आणि मग हा अभ्यास केल्यानंतर तुम्ही कोणकोणत्या परीक्षांना पात्र ठरता किंवा कोणकोणत्या परीक्षांची तुमची पूर्वतयारी होऊ शकते, त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे तुमचं पदव्युत्तर अध्यापनासाठी तुम्ही पात्र ठरता। तुम्ही पदव्युत्तर अभ्यास केल्यानंतर तुम्ही प्राध्यापक होऊ शकता, ज्युनियर कॉलेज हायस्कूलवर शिक्षक होऊ शकता, म्हणजे त्यासाठी हा सर्व स्तरावर अध्यापनाचा असणारा हा विषय। त्यानंतर तुम्ही कार्टोग्राफर, सर्वेअर म्हणून सुद्धा तुमचं योगदान देऊ शकता आणि त्यासाठी पदव्युत्तर अभ्यास हा आवश्यक असतो। त्यानंतर सुदूर संवेदन किंवा त्याला आपण जिओ इन्फॉर्मॅटिक्स संबंधीचे विद्यापीठानं कोर्सेस सुरू केलेले आहेत, पुणे, सोलापूर, शिवाजी विद्यापीठामध्ये ते कोर्सेस आहेत। त्यासाठी MA नंतर प्रवेशास पात्र आपण होतो, त्यासाठी हा अभ्यास आवश्यक असतो। तसं सर्वांना माहित आहे की MPSC, UPSC, आर्म फोर्सेस किंवा रेल्वे रिक्रुटमेंट, बँक रिक्रुटमेंट या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी या भूगोल विषयाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे, कारण भूगोल विषयाचं ज्ञान हे सामान्य ज्ञान म्हणूनच ओळखलं जातं आणि ते सर्वांना असणं आवश्यक आहे हे त्यावरून आपल्याला स्पष्ट करता येईल। मग आता आपण मूळ विषयाकडे वळू। आपण आता MA/MSc MA/MSc म्हणण्याचं हाच कारण आहे की हा विषय पदव्युत्तर केंद्र मध्ये म्हणजे शिवाजी विद्यापीठामध्ये विज्ञान फॅकल्टीमध्ये समाविष्ट केलेला आहे आणि तो विषय सर्व शाखांमध्ये BSc साठी, BA साठी सर्व शाखांमध्ये शिकवला जातो आणि म्हणूनच त्याचा समावेश सायन्स फॅकल्टीमध्ये केलेला आहे। आणि या विषयासाठी प्रवेश परीक्षा
विद्यापीठानं इतर सायन्स फॅकल्टीचे जे विषय आहेत जसे गणित, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, पदार्थ विज्ञान, या संख्याशास्त्र या विषयांसारखं या विषयासाठी प्रवेश परीक्षा विद्यापीठानं गेल्या अनेक वर्षापासून ठेवलेले आहे. आणि या विषयाच्या प्रवेश परीक्षेचं स्वरूप तुम्हाला मी आजच्या व्याख्यानामधून सांगणार आहे. परंतु ते सांगण्या अगोदर ही प्रक्रिया गेल्या 2 जूनला सुरू झालेली आहे. 2 जूनला विद्यापीठाची एक वेबसाईटवर आणि वर्तमानपत्रांमधून एक जाहिरात आलेली होती. या जाहिरातीमधून 30 तारखेपर्यंत या परीक्षेचे प्रवेश अर्ज स्वीकारले जातील म्हणून सांगितलेलं होतं. परंतु या प्रवेश अर्ज हे वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये, विशेषतः त्याच्यासाठी 22 जून, आता आज तारीख 19, अजून 3 दिवस त्यासाठी 22 जून पर्यंत ऑनलाईन प्रवेश परीक्षा फॉर्म भरले जातील. त्यासाठी 300 रुपये फी आकारली जाते. त्यानंतर 27 जून पर्यंत म्हणजे त्यानंतर 5 दिवस हे लेट फी, म्हणजे त्यासाठी आपल्याला 300 अधिक 500 म्हणजे 800 रुपये परीक्षा फॉर्म फी भरावी लागेल. आणि सुपर लेट फी आणखी त्यांनी 27च्या पुढे 28, 29 आणि 30 या 3 दिवसासाठी ठेवलेले आहे. त्यासाठी परीक्षा फॉर्म फी आहे 1300 रुपये. म्हणजे तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरले येत्या 2-3 दिवसामध्ये तर तुम्हाला 300 रुपये प्रवेश फी, परीक्षा फी भरावी लागेल. आणि त्यासाठी जाहिरात आलेली होती. ही जाहिरात मी सर्वांना व्हॉट्सअपवर पाठवली होती आणि बऱ्याच जणांनी ती वर्तमानपत्रामध्ये आणि नेटवर्क विद्यापीठाच्या सुद्धा वेबसाईटवर पाहिली असेल. तर आता या परीक्षेसाठी पात्र उमेदवार कोण असतो? तर त्यासाठी तुम्हाला फक्त प्रवेश परीक्षा पुरेशी नसते. फक्त प्रवेश परीक्षा तुम्ही क्लिअर झाला, अगदी डिस्ट्रिक्शन मध्ये पास झाला आणि इकडं TYBA ची परीक्षा तुम्ही क्लिअर नसाल तर त्यासाठी तुम्ही पात्र नसता. आणि तुमचं मेरिट कसं लावतात? तर तुमचे BA 3 फक्त FY वगळून फक्त BA भाग 3 ची 5वी आणि 6वी सेमिस्टरची परीक्षेची मार्क आणि एंट्रन्स परीक्षेची मार्क यांची ती सरासरीची गुणांची बेरीज सरासरी असते. म्हणजे प्रवेश परीक्षा तुमची 100 मार्काची असते. 100 मार्काचे तुम्हाला 100 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स विचारले जातात आणि बहुपर्यायीचे उत्तर ऑनलाईन परीक्षा घेतली जाते आणि ते प्रश्न तुम्हाला इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषेमध्ये असतात. म्हणजे इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषेमधून तुम्हाला तिथे प्रश्न ऑनलाईन विचारले जातात. आणि त्या परीक्षेचं केंद्र कराडमध्ये अहेर कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज जे अहेर कॉलेज आहे त्या ठिकाणी त्याचं केंद्र असतं आणि या केंद्रावर ही परीक्षा विद्यापीठाच्या वेळापत्रकानुसार आयोजित केली जाते. आणि या परीक्षेमध्ये पडलेले तुमचे 100 पैकी मिळालेले एकूण गुण, त्यानंतर तुम्हाला TYBA मध्ये 2 सेमिस्टर 5व्या आणि सेमिस्टरचे एकूण गुण टक्केवारीमध्ये, त्यात इंग्रजी कंपल्सरीचे गुण वगळून फक्त भूगोलाच्या पेपरमध्ये 3 थेरी 5वी सेमिस्टर, 3 थेरी 6वी सेमिस्टर आणि 2 प्रॅक्टिकल असे जे तुमचे एकूण 500 मार्काचे जे एकूण तुमचे पेपर होतात त्या 500 पैकी तुमची जी टक्केवारी असेल ती टक्केवारी आणि एंट्रन्स परीक्षेची एकूण मार्क त्याची टक्केवारी यांची बेरीज करून त्याची सरासरी काढली जाते. ते तुमचे मेरिट लिस्ट मध्ये नमूद केलेले असतात. आणि ही परीक्षा TYBA झालेल्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय सोपी ठरते. सोपी का ठरते? तर तुम्ही जो अभ्यास केलेला असतो त्यातलेच प्रश्न विचारलेले असतात. तुम्हाला जो अभ्यास दिलेला असतो त्या व्यतिरिक्त या परीक्षेमध्ये कुठलाही प्रश्न विचारला जात नाही आणि तेच या ठिकाणी तुम्हाला मी सांगणार आहे. आणि आपल्या परीक्षा फॉर्म भरण्यासाठी सायबर कॅफे मधून तुम्ही तो फॉर्म भरू शकता किंवा महिला महाविद्यालय कराडमध्ये सुद्धा त्याविषयी तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल. आणि ते तुम्हाला परीक्षा फॉर्म भरल्यानंतर जी आवश्यक पूर्वतयारी तुम्हाला करायची आहे ती कशी करायची आहे, कशाची तयारी करायची आहे याविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे.
आता BA भाग 3 पास असलेल्या विद्यार्थ्यांना इतर विषयांमध्ये BA झालेल्या विद्यार्थ्यांसाठी या MA च्या परीक्षेसाठी पात्र ठरवलं जात नाही. यासाठी फक्त आणि फक्त BA भाग 3 भूगोल स्पेशल विषय घेऊन जे विद्यार्थी पास झालेले आहेत त्यांनाच ही परीक्षा देता येते. इतर विद्यार्थ्यांसाठी त्यासाठी पात्र धरलं जात नाही. जसं काही पर्यावरण अभ्यास त्यासाठी सर्व सायन्स फॅकल्टीचे विद्यार्थी, भूगोलाचे विद्यार्थी MSc एन्व्हायरमेंट साठी पात्र असतात, परंतु MA MSc जॉग्राफीसाठी फक्त आणि फक्त TYBA जॉग्राफी झालेले विद्यार्थीच पात्र ठरतात. त्यामुळं अशाच विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेतली जाते. त्यानंतर या परीक्षेसाठी एकूण जे 100 गुणांची परीक्षा घेतली जाते त्यामध्ये सुद्धा प्रत्येक वर्ग BA भाग 1 सेमिस्टर 1-2, BA भाग 2 सेमिस्टर 3-4, BA भाग 3 सेमिस्टर 5-6 या 6 सेमिस्टरचे सर्व पेपर विचारात घेतले जातात. त्यामुळं त्या सर्व पेपरची उजळणी वजा तुम्हाला अभ्यास करावा लागतो. आणि हा अभ्यास करत असताना तुम्ही TYBA होईपर्यंत FYBA ला आपण काय अभ्यास केलेला होता हेच बऱ्याच जणांच्या विस्मरणात गेलेलं असतं आणि त्याचं स्मरण करण्यासाठी या वेबिनारचं आयोजन केलेलं आहे. याविषयी तुम्हाला कोणकोणते अभ्यासक्रम किंवा कोणकोणतं पेपर्स ची तयारी करायची आहे हे तुम्हाला या ठिकाणी मी थोडक्यात सांगणार. तर या ठिकाणी BA भाग 1 साठी पेपर सेमिस्टर 1 साठी पेपर क्रमांक 1 हा कोणता होता तर तो त्या ठिकाणी प्राकृतिक भूगोल हा होता. प्राकृतिक भूगोल हा भूगोलशास्त्राचा आत्मा आहे. म्हणजे तुम्ही BA करा किंवा MA करा किंवा आणखी संशोधन करा, PhD MPhil करा, या सर्वांसाठी प्राकृतिक भूगोल हा सर्व भूगोलशास्त्राचा आत्मा आहे आणि त्यावरचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात. त्यानंतर प्राकृतिक भूगोलामध्ये वातावरण, मृदावरण, अपक्षय, विदारण हे जे तुम्हाला 4 टॉपिक होते त्या 4 टॉपिक प्राकृतिक भूगोलाची तोंड ओळख हा इंट्रोडक्शनचा टॉपिक होता. या 4 टॉपिक वरचे काही प्रश्न विचारले जातात. त्यानंतर सेमिस्टर 2 मध्ये तुम्ही अभ्यासलेला मानवी भूगोल ह्युमन जिओग्राफी आणि मानवी भूगोलाची व्याख्या, व्याप्ती किंवा मानवी भूगोलाचं महत्व, लोकसंख्या, वस्ती आणि शेती भूगोल या 4 टॉपिकचा तुम्ही सेमिस्टर 2 मध्ये अभ्यास केलेला होता. या 4 दुनी 8 टॉपिक वर तुम्हाला एकूण 10 प्रश्न विचारले जातील. काय म्हणतोय पहा, एकूण 10 प्रश्न विचारले जातील. त्यामुळे तुम्ही प्राकृतिक भूगोल आणि FYBA च्या 2nd सेमिस्टरचा मानवी भूगोल याची उजळणी वजा अभ्यास करणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा अभ्यास आहे तो म्हणजे सेमिस्टर 3. सेमिस्टर 3 मध्ये तुम्ही BA भाग 2 मध्ये 4 पेपरचा अभ्यास केलेला असतो. त्यामध्ये सेमिस्टर 3 मध्ये कोणता अभ्यास केलेला आहे तर सेमिस्टर 3 मध्ये पेपर क्रमांक 3 म्हणून जो अभ्यास केला तो मृदा भूगोलाचा, सॉइल जिओग्राफी. आणि या मृदा भूगोलामध्ये तुम्ही मृदा भूगोलाची मूलतत्वे किंवा मृदेची निर्मिती कशी होते, मृदेचे गुणधर्म कोणते, मृदेचे वर्गीकरण कसं केलं जातं आणि ती वेगवेगळ्या प्रकारची मृदा कोणकोणत्या प्रदेशात आढळते ते वितरणाचा अभ्यास तुम्ही केलेला होता. याविषयीची माहिती मृदा भूगोलाच्या अनुषंगाने तुम्ही घेतलेली होती. आणि SY मध्ये तुम्ही सेमिस्टर 3 आणि 4 ला प्रात्यक्षिकचा भाग म्हणून चौथा टॉपिक अभ्यासलेला होता. परंतु याच्यावर स्वतंत्र प्रश्न प्रात्यक्षिक म्हणून SYBA मध्ये विचारले जात नाहीत, तर ते TYBA च्या प्रात्यक्षिक मध्ये तो सर्व भाग इन्क्लूड केलेला आहे. त्यामुळे मृदा भूगोलाचे तुम्हाला हे 3च टॉपिक जर तुम्ही रिव्हिजन केली तर त्यावरचे तुम्ही प्रश्न तुम्ही अभ्यास सोडवू शकता. त्यानंतर सेमिस्टर 3 मध्येच त्या ठिकाणी पेपर क्रमांक 4 हा कोणता होता, रिसोर्स जिओग्राफी.
साधन संपत्ती भूगोल. आणि साधन संपत्ती भूगोलामध्ये तुम्ही जो अभ्यास केलेला होता तो अभ्यास हा साधन संपत्ती भूगोल म्हणजे काय, म्हणजे साधन संपत्ती भूगोलाची तोंड ओळख, त्यानंतर प्रमुख संसाधनं कोणती, रिसोर्सेस कोणकोणते आहेत पृथ्वीवर, त्यानंतर साधन संपत्तीचा सस्टेनेबल विकास, शाश्वत विकास कसा केला जाऊ शकतो, आणि त्या संबंधीचा अभ्यास हा तुम्हाला प्रात्यक्षिक भूगोलामध्ये साधन संपत्ती भूगोलामध्ये करायचा आहे. आणि त्यामध्येच तुम्हाला प्रात्यक्षिकचा सुद्धा थोडासा भाग आहे, तो तुम्हाला मगा सांगितल्याप्रमाणे प्रात्यक्षिक भूगोल TYBA आहे, त्यामध्ये तो सर्व समाविष्ट आहे. SY चा जो प्रात्यक्षिकचा भाग आहे तो फक्त थेरॉटिकल स्वरूपात असल्यामुळं त्याचा विचार आपण या अभ्यास करताना स्वतंत्रपणे करायची काही गरज नाही. आणि म्हणूनच तुम्ही साधन संपत्ती भूगोलाचा अभ्यास करताना साधन संपत्ती भूगोलाची व्याख्या, त्याचं स्वरूप, त्याची व्याप्ती, प्रमुख साधन संपत्ती कोणते, त्या साधन संपत्तीचा विकास कसा केला जातो, शाश्वत विकास, याविषयीचा अभ्यास मला या सेमिस्टर 3 मधील पेपर 4 मध्ये केलेला होता. त्यानंतर सेमिस्टर 5 SYBA ची सेमिस्टर दुसरी म्हणजेच एकूण सेमिस्टर पद्धतीतील सेमिस्टर 4, त्यामध्ये पेपर क्रमांक 5 तुम्ही अभ्यासला तो सागरशास्त्र. सागरशास्त्रामध्ये तुम्ही 3 टॉपिक वेगवेगळे अभ्यासले. त्यामध्ये सागरशास्त्र म्हणजे काय, त्याचं स्वरूप काय, त्याची व्याप्ती काय, त्याचं तोंड ओळख या स्वरूपामध्ये मी सागर भूज्ञान याविषयीची माहिती घेतली. आणखी त्यामध्ये काय पाहिले, सागरांचे गुणधर्म आणि सागरांच्या हालचाली हा टॉपिक तुम्ही त्यामध्येच अभ्यासलेला होता. त्यानंतर उपयोजित अप्लाइड ओशिनोग्राफी, उपयोजित सागर विज्ञान हा एक टॉपिक त्यामध्ये घेतला. आणि सागरशास्त्र या पेपर क्रमांक 5 मध्ये सेमिस्टर 4 मध्ये तुम्ही अभ्यास केला, त्याच्यावरचे काही प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. आणि SYBA ची सेमिस्टर 4 मध्ये पेपर क्रमांक 6च्या स्वरूपात तुम्ही कृषी भूगोल हा एक पेपर तुम्ही अभ्यासलेला होता. आणि ह्या ऍग्रिकल्चर जॉग्राफी किंवा कृषी भूगोल यामध्ये तुम्ही कृषी भूगोलाची तोंड ओळख, त्यानंतर कृषीचे प्रकार, कोणकोणत्या प्रकारची शेती केली जाते, त्यानंतर कृषी विषयक सिद्धांत जसे ऑन थॉन मॉडेल याविषयीचा अभ्यास तुम्ही केलेला होता. आणि शेतीचे प्रादेशिकीकरण, रिजनलायझेशन, ऍग्रिकल्चर रिजनलायझेशन, कृषी समस्या आणि शेतीच्या आधुनिक पद्धती या घटकांचा अभ्यास तुम्ही कृषी भूगोलाच्या अनुषंगाने SYBA मध्ये केलेला होता. तर SYBA भूगोलातील हे जे 4 पेपर तुम्ही अभ्यासले त्यावर सर्वसाधारणपणे 20 प्रश्न मल्टिपल चॉईस क्वेश्चन या स्वरूपामध्ये या परीक्षेमध्ये विचारले जातात. म्हणजे तुम्हाला FYBA आणि SYBA मध्ये एकूण सर्वसाधारणपणे 30 प्रश्न म्हणजे 30% परीक्षा ही FY आणि SYBA यावर अवलंबून असते. आता तुमच्या लक्षात आलं असेल की तुम्ही FYBA पासून केलेला अभ्यास या परीक्षेसाठी आवश्यक असतो. आणि म्हणून तुम्ही उजळणी स्वरूपामध्ये FYBA SYBA चा अभ्यास करणं आवश्यक आहे. आता TYBA साठी 70% वेटेज दिलेलं आहे. म्हणजे 70 प्रश्न हे TYBA च्या अभ्यासक्रमावर असणार आहे. आणि तो अभ्यास तर तुम्ही आत्ताच झालेला आहे आणि नवीन अभ्यास झालेला आहे, त्याच्या परीक्षेची तुम्ही तयारी अजूनही करता आहात. आणि या परीक्षेवर तुम्हाला सर्वसाधारणपणे 70 प्रश्न विचारले जातील. आणि या 70 प्रश्नामध्ये सुद्धा विभागणी कशी आहे, त्यामधील थेरीचा जो भाग आहे तो थेरीचा भाग आहे, त्यामध्ये तुम्हाला 30 प्रश्न विचारले जातील. आणि प्रात्यक्षिकावर जवळजवळ 40 प्रश्न विचारले जातील. म्हणजे 40 प्रश्न तुम्हाला प्रात्यक्षिक भूगोलावर विचारणार आणि 30 प्रश्न TYBA च्या थेरीच्या पेपरवर विचारणार. आता TYBA मध्ये थेरीचे पेपर तुम्ही किती अभ्यासले, 6 पेपर अभ्यासले, बरोबर. 6 पेपर, त्यामध्ये सेमिस्टर 5 ला 3 पेपर अभ्यासले. सेमिस्टर 5 साठी 3 पेपर अभ्यासले. कोणता पेपर, त्यामधला पेपर क्रमांक 7
7 जो होता तो भारताचा प्राकृतिक भूगोल. भारताचा प्राकृतिक भूगोल याविषयी तुम्ही माहिती सेमिस्टर 5 मध्ये पेपर क्रमांक 7 च्या अनुषंगाने घेतलेली होती. आणि त्यामध्ये काय अभ्यासलं? भारताचं स्थान, सापेक्ष स्थान, निरपेक्ष स्थान, त्यानंतर त्याची प्राकृतिक रचना, भारतामधील पर्वतीय प्रदेश, पठारी प्रदेश, मैदानी प्रदेश याविषयीची माहिती तुम्ही या टॉपिक मध्ये घेतलेली होती. त्यानंतर भारतातील हवामान, भारतातील मान्सून, भारतातील उन्हाळे, हिवाळे, पावसाळा याविषयीची सविस्तर माहिती तुम्ही या दुसऱ्या टॉपिक मध्ये घेतलेली होती. त्यानंतर भारतातील नदी प्रणाली, भारतातील नदी प्रणाली आणि जलसंसाधने या घटकाची माहिती तुम्ही तिसऱ्या टॉपिक मध्ये घेतलेली होती. आणि या तिसऱ्या टॉपिक मध्ये घेतलेली माहिती तुम्हाला या अनुषंगाने या परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते. त्यानंतर चौथा टॉपिक तुम्ही अभ्यासला भारताच्या प्राकृतिक भूगोलामधला, तो म्हणजे भारतातील मृदा आणि जंगले, सॉइल्स अँड फॉरेस्ट इन इंडिया. म्हणजे हे जे प्राकृतिक घटक भारताच्या संदर्भात होते त्यांचा अभ्यास तुम्ही या परीक्षेमध्ये केलेला होता पेपर क्रमांक 7 च्या अनुषंगाने. त्यानंतर पेपर क्रमांक 8 च्या अनुषंगाने तुम्ही अभ्यासलेला होता तो म्हणजे आर्थिक भूगोल. यामध्ये आर्थिक भूगोल फक्त भारताचा, महाराष्ट्रात आणि जागतिक स्तरावर आर्थिक भूगोलाची माहिती तुम्ही घेतलेली होती. आणि यामध्ये कोणते घटक अभ्यासलेले होते? तर आर्थिक भूगोलाची ओळख, त्याची व्याख्या, त्याचं स्वरूप, त्याची व्याप्ती. त्यानंतर त्याच पेपरमध्ये तुम्ही दुसऱ्या टॉपिक मध्ये साधन संपत्तीचा अभ्यास केलेला होता, रिसोर्सेस. साधन संपत्ती, त्याची संकल्पना काय, त्याचे प्रकार कोणकोणते, हे घटक अभ्यासलेले होते. त्यानंतर तिसरा टॉपिक तुम्ही पाहिला होता म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज, वस्तू निर्माण उद्योग. आणि या उद्योगांमध्ये तुम्ही वेगवेगळ्या जगातील वेगळ्या उद्योगांचा अभ्यास केलेला होता. आणि चौथा टॉपिक जागतिकीकरण, ग्लोबलायझेशन आणि आंतरराष्ट्रीय व्यापार, वर्ल्ड ट्रेड आणि वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन्स याविषयीची माहिती तुम्ही घेतलेली होती. आणि त्या अनुषंगाने प्रश्न तुम्हाला या प्रवेश परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत. त्यानंतर पेपर क्रमांक 9 सेमिस्टर 5 चा पेपर क्रमांक 9 तुम्ही कोणता अभ्यासला? संशोधन पद्धती, रिसर्च मेथडॉलॉजी. आणि या संशोधन पद्धतींचा अभ्यास करत असताना तुम्ही संशोधन पद्धतीची तोंड ओळख, संशोधन पद्धती म्हणजे काय, त्याचं स्वरूप काय, व्याप्ती काय, या संबंधी माहिती तुम्ही पहिल्या टॉपिक मध्ये घेतली. त्यानंतर संशोधनाचा आकृतीबंध, रिसर्च स्ट्रक्चर याविषयीची माहिती तुम्ही या दुसऱ्या टॉपिक मध्ये घेतली. त्यानंतर संशोधनासाठी माहितीचं संकलन कसं केलं जातं, डाटा कलेक्शन कसं केलं जातं, त्याचं विश्लेषण कसं केलं जातं, तो डाटा अनालिसिस कसा केला जातो, याविषयीची माहिती या तिसऱ्या टॉपिक मध्ये. आणि या संकलित आणि विश्लेषित माहितीच्या आधारे संशोधन अहवाल कसा लिहायचा, त्याची एक रचना असते, ती रचना विशिष्ट पद्धतीने हे लेखन कसं करायचं याविषयीचा अभ्यास तुम्ही या पेपरच्या अनुषंगाने संशोधन पद्धतीमध्ये केल्या. त्यावरचे काही प्रश्न तुम्हाला या परीक्षेसाठी विचारले जाते. हे तीनच प्रश्न तुम्हाला या सेमिस्टर 5 तीनच पेपर तुम्हाला सेमिस्टर 5 मध्ये अभ्यासण्यासाठी होते. इंग्लिश कंपल्सरी एक होता, परंतु तो प्रवेश परीक्षेसाठी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे विचारात घेतला जात नाही. त्यानंतर मग तुम्ही सेमिस्टर 6 च्या त्या करंट बॅचनं हे पेपर्स दिलेले नाही. प्रात्यक्षिक परीक्षेचे पेपर दिलेले आहेत, परंतु थेअरीचे पेपर दिलेले नाही. परंतु तुम्ही कोणकोणते पेपर आता 6व्या सेमिस्टर साठी देत आहात किंवा गेल्या वर्षी पास झालेले त्यांनी दिलेले, हे आपण या ठिकाणी जरा थोडं माहिती वजा तुम्हाला सांगतो. त्यामध्ये पेपर क्रमांक 10 हा कोणता आहे? भारताचा आर्थिक भूगोल. सेमिस्टर 5 ला तुम्ही भारताचा पूर्ण प्राकृतिक भूगोल अभ्यासला. सेमिस्टर 6 साठी तुम्ही भारताचा पूर्ण हा आर्थिक भूगोल अभ्यासणार. आणि भारताचा भूगोल प्राकृतिक आणि आर्थिक हे फक्त तुम्हाला या MA च्या एंट्रन्स साठीच नव्हे,
तर सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत आवश्यक असणारा अभ्यास आहे आणि त्यामुळे त्याचा सविस्तर अभ्यास तुम्ही करणं हे आवश्यक असतं. आणि या MA प्रवेश परीक्षेच्या दृष्टीनं भारताचा जो आर्थिक भूगोल तुम्ही अभ्यासता आहात त्यामध्ये भारतातील खनिजे आणि ऊर्जा साधने त्यांचा अभ्यास तुम्ही केलेला आहे. त्यानंतर भारतातील शेती व्यवसायाचा अभ्यास तुम्ही करत आहात. त्यानंतर भारतातील उद्योगधंदे, काही उद्योगधंदे विशेषतः लोहपोलाद उद्योग आणि या संबंधीचे उद्योग हे त्या ठिकाणी तुम्हाला अभ्यासनासाठी आहेत, त्याचा अभ्यास तुम्ही केलेला आहे. त्यानंतर भारतातील वाहतूक आणि व्यापार, ट्रान्सपोर्टेशन आणि ट्रेड इन इंडिया या 4 घटकांचा अभ्यास तुम्ही भारताच्या आर्थिक भूगोलमध्ये पेपर क्रमांक 10 च्या अनुषंगाने सेमिस्टर 6 मध्ये केलेला आहे, करत आहात. आणि त्यानंतर पेपर क्रमांक 11 सेमिस्टर 6चा पेपर क्रमांक 11 जो आहे तो अर्बन जिओग्राफी, नागरी भूगोल. नागरी भूगोलामध्ये तुम्ही पुन्हा 4 टॉपिकची माहिती घेतलेली आहे. नागरी भूगोलाची तोंड ओळख, त्यामध्ये नागरी भूगोल कशाला म्हणायचं, त्याची व्याख्या, त्याचं स्वरूप, त्याचं व्याप्ती, त्याचं महत्व याविषयीची माहिती तुम्ही तोंड ओळख या टॉपिक मध्ये घेतलेली आहे. त्यानंतर नागरीकरण म्हणजे काय, नगर आणि नागरीकरण, अर्बन आणि अर्बनायझेशन या 2 वेगळ्या संकल्पना आहेत. नागरीकरण ही प्रक्रिया आहे आणि नगर ही स्थिती आहे, फॅक्ट आहे. आणि म्हणून ही नागरीकरणाची प्रक्रिया कधीही संपत नाही आणि या प्रक्रियेविषयीची माहिती तुम्ही या दुसऱ्या टॉपिक मध्ये घेतलेली आहे. त्यानंतर नगरांची रचना आणि रूपाकार म्हणजे स्ट्रक्चर अँड मॉर्फोलॉजी ऑफ टर्म्स हा जो तिसरा टॉपिक पाहिला, त्यामध्ये तुम्ही नगरांविषयीचा आणखी सखोल अभ्यास केलेला आहे. त्यानंतर नागरी समस्या आणि नागरी नियोजन या 2 घटकांची माहिती तुम्ही यामध्ये घेतलेली आहे. तर नागरी समस्या, नागरी नियोजन हे घटक सुद्धा तुम्हाला या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे. त्यानंतर पेपर क्रमांक 12 आणि सेमिस्टर 3 मधील पेपर क्रमांक सेमिस्टर 6 मधील पेपर क्रमांक 12 जो आहे तो पॉलिटिकल जिओग्राफी, राजकीय भूगोल. आणि या राजकीय भूगोलामध्ये तुम्ही वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये राजकीय भूगोल म्हणजे काय, भूगोलशास्त्रामध्ये त्याचे स्वरूप काय, त्याची व्याप्ती काय, त्याच्या व्याख्या कोणत्या आहेत, त्याचे अभ्यासक कोणकोणते आहेत, त्याचे संस्थापक किंवा फाउंडर्स कोण आहेत याविषयीची माहिती तुम्ही राजकीय भूगोलाची तोंड ओळख यामध्ये घेतलेली आहे. त्यानंतर राजकीय भूगोलातील प्रमुख संकल्पना आणि मूलतत्वे याविषयीची माहिती तुम्ही या पेपरच्या अनुषंगाने घेतलेली आहे. त्यानंतर राजकीय भूगोलातील संकल्पना आणि सिद्धांत, मॅकिंडर किंवा जे सिद्धांत आहेत त्या सिद्धांतांची माहिती तुम्ही या टॉपिक मध्ये घेतलेले आहे. आणि भूराजकीय घटक, जिओपॉलिटिकल इश्यूज म्हणून तुम्ही त्या ठिकाणी 4थ्या टॉपिक मध्ये अभ्यास केलेला आहे. तर आतापर्यंत जे आपण अभ्यासले पाहिलेले सर्व थेअरीचे पेपर्स होते आणि थेअरीच्या पेपरचा अभ्यास तुम्ही केलेला आहे. आणि हे जे TYBA मध्ये पेपर 7 पासून 12 पर्यंत जे 6 थेअरीचे पेपर आहेत त्यावर तुम्हाला सर्वसाधारणपणे 30 प्रश्न विचारले जाऊ शकतात. प्रत्येक पेपरवर सर्वसाधारणपणे 5 प्रश्न या स्वरूपामध्ये तुम्हाला 30 प्रश्न या थेअरीच्या भागावर विचारले जाते. म्हणजे FY चे 10, SY चे 20-30 आणि हे थेअरीचे 30 असे 60 प्रश्न तुमचे तिथपर्यंत कव्हर होतात. त्यानंतर राहिला भाग तो म्हणजे प्रात्यक्षिक भूगोल. भूगोलाच्या अभ्यासामध्ये प्रात्यक्षिकचा भाग हा अत्यंत महत्वाचा भाग असतो आणि त्यालाही MA MSc च्या प्रवेश परीक्षेमध्ये तितकंच महत्व दिलेलं आहे. आणि या महत्वामध्ये तुम्हाला सांगता येईल की 2 पेपर तुम्ही प्रात्यक्षिकचे 100 गुणाचे दिलेले आणि ते कोणकोणते, त्यामध्ये कोणते घटक अभ्यासले, या परीक्षेची पूर्वतयारी करताना तुम्ही जे जर्नल्स तयार केले त्या जर्नलची सुद्धा तुम्ही उजळणी करणं अपेक्षित आहे.
आणि त्यावरचे जे विचारले जातील प्रश्न त्यांचे तुम्ही त्या ठिकाणी उत्तर देणं अपेक्षित आहे. आणि त्यामध्ये मग पेपर क्रमांक 13 भूगोलाचा जो पेपर क्रमांक 13 आहे तो कोणता आहे? प्रात्यक्षिक भूगोल. सेमिस्टर 6 मध्ये ही परीक्षा घेतली जाते आणि प्रात्यक्षिक भूगोल पेपर क्रमांक 1 जो आहे तो कोणता आहे? नकाशा कार्य, मॅप वर्क अँड नकाशा वर्णन, मॅप इंटरप्रिटेशन. मॅप वर्क अँड मॅप इंटरप्रिटेशनचा जो हा पेपर आहे त्यामध्ये तुम्हाला जवळजवळ 6 युनिट दिलेले आणि ते 6 युनिट कोणते आहेत? त्यामध्ये पहिलं नकाशा म्हणजे काय, नकाशाची व्याख्या, नकाशा प्रमाण म्हणजे काय, प्रमाणाची व्याख्या, प्रमाणाचे प्रकार जे तुम्ही अभ्यासले, शब्द प्रमाण, संख्या प्रमाण, रेषा प्रमाण, रेषा प्रमाणाचे साधी रेषा प्रमाणपट्टी, वेळ व अंतर्दर्शक प्रमाणपट्टी, कर्ण रेषा प्रमाण, हे जे तुम्ही अभ्यासलेले प्रकार होते ते सर्व तुम्हाला या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. ते कसे विचारले जाऊ शकतात त्याचं एक साधं उदाहरण सांगतो की जसं एकास 1 लक्ष हे कोणत्या प्रकारचं प्रमाण आहे किंवा रेषा प्रमाणाचं संख्या प्रमाणाचं शब्द प्रमाणामध्ये रूपांतर करण्यासाठी विचारलं जाऊ शकतं. आणि ते बहुपर्यायी प्रश्न असतात त्यामुळे तुम्हाला तिथं कुठलेही कॅल्क्युलेशन करायची गरज नसते. मनातल्या मनात ते कॅल्क्युलेशन केले तर तुम्ही ते सोपे प्रश्न तिथं देऊ शकता. हे प्रमाणाच्या संदर्भात तुम्हाला तिथं प्रश्न विचारतात. त्यानंतर स्थलदर्शक नकाशे, टोपोशीट्स, टोपोशीटचं तुम्ही इंडेक्सिंग पाहिलं, टोपोशीटचे इतिहास पाहिला, त्यानंतर टोपोशीटचं वर्णन तुम्ही केलं, त्यावर वापरली जाणारी सांकेतिक चिन्ह आणि खुणांची माहिती घेतली, तो स्थलदर्शक नकाशावर उठाव दर्शवण्याच्या पद्धतींचा अभ्यास केला. हे सर्व घटक तुम्हाला या परीक्षेच्या अनुषंगाने अत्यंत महत्वाचे आणि त्यावरचे प्रश्न तुम्हाला स्थलदर्शक नकाशाच्या अनुषंगाने विचारले जातील. त्यानंतर हवेची स्थिती दर्शक नकाशे, वेदर मॅप्स, वेदर मॅपचाही तुम्ही अभ्यास केलेला आहे. हे कोण तयार करतं, कुठं तयार करतात, कधी तयार करतात, मला माहिती आहे. त्याला दुसरं नाव IMD मॅप्स असं म्हटलं जातं, IMD चार्ट्स. IMD याचा अर्थ इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटनं तयार केलेले नकाशे असतात. यावर हवेच्या स्थितीची माहिती वेगवेगळ्या सांकेतिक चिन्ह आणि खुणांच्या सहाय्याने दर्शवलेली असते. त्यावर समताप रेषा, समभार रेषा, समपर्जन्य रेषा याविषयीची माहिती त्यामध्ये दिलेली असते. आणि या सर्वांचा विचार या परीक्षेसाठी केला जातो आणि त्यावरचे सुद्धा प्रश्न तुम्हाला या प्रवेश परीक्षेसाठी विचारले जातात. त्यानंतर चौथा टॉपिक आहे तो म्हणजे स्लोप आणि स्लोप अनालिसिस, उतार विश्लेषण आणि ग्रेडियंट्स. त्यामध्ये सामान्य उतार असेल, डिग्री उतार असेल किंवा मिल्स उतार असेल, टक्के उतार असेल, या उतार विश्लेषणाच्या ज्या पद्धती आहेत या घटकांची माहिती तुम्हाला या परीक्षेच्या अनुषंगाने औपचारिक स्वरूपामध्ये विचारली जाते. त्यानंतरचा महत्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे नकाशा प्रक्षेपण. नकाशा प्रक्षेपणामध्ये तुम्हाला बरीचशी माहिती हे या परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते. प्रक्षेपण म्हणजे काय, प्रक्षेपणाचे प्रकार कोणते, त्यानंतर प्रक्षेपणाची विषयीची इतर जी काही आधारभूत माहिती आहे त्याविषयीची प्रश्न या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात आणि त्या संबंधीचा तुम्ही अभ्यास किंवा पूर्वतयारी करणं अपेक्षित आहे. आणि त्यानंतर यामधला पुढचा टॉपिक आहे तो म्हणजे सांख्यिकी नकाशे आणि आकृत्या. त्यामध्ये तुम्हाला ज्या सांख्यिकी माहितीच्या आधारे वेगवेगळे जे आलेख, आकृत्या, नकाशे जे तुम्ही तयार केले, त्याचा अभ्यास केला, जी परीक्षा दिली, त्याची माहिती या परीक्षेच्या अनुषंगाने तुम्हाला विचारली जाईल आणि त्याचा अभ्यास त्या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि त्यानंतर पेपर क्रमांक 14 हे भाग 3 भूगोल पेपर क्रमांक 14 सेमिस्टर 6 मधला हा पेपर प्रात्यक्षिकचा पेपर क्रमांक 2 म्हणून आपण अभ्यासलेला आहे. आणि हा पेपर कोणता होता तर भूगोलशास्त्रामधील आधुनिक साधने, मॉडर्न टूल्स, तंत्रे, टेक्निक्स अँड क्षेत्रीय कार्य, फील्ड वर्क. म्हणजे भूगोलशास्त्रामध्ये जे क्षेत्रभेद हे अत्यंत महत्वाचं अभ्यासाचं साधन आहे, त्याचा अभ्यास तुम्ही या सेमिस्टरमध्ये केलेला आहे.
आणि त्या अनुषंगाने तुम्ही दोन अहवाल तयार केले. एक म्हणजे विलेज सर्वे, विलेज सर्वेचा एक अहवाल तयार केला आणि अभ्यास सहल स्टडी टूर, ही दोन्हीही भूगोलशास्त्राच्या अभ्यासाची अत्यंत महत्वाची साधनं आहेत आणि या साधनांचा अभ्यास तुम्ही सविस्तरपणे पेपर क्रमांक 14 मध्ये केलेला आहे. आणि त्याच्या अगोदर संगणकाची तोंड ओळख, संगणकाचा वापर भूगोलशास्त्रामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेला आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि परंतु अगदी प्राथमिक स्वरूपामध्ये भूगोलशास्त्रामध्ये संगणकाचा वापर कशा स्वरूपामध्ये केला जातो याची माहिती तुम्ही या टॉपिक मध्ये घेतलेली आहे, संगणकाची तोंड ओळख म्हणून. त्यानंतर रिमोट सेन्सिंग, सुदूर संवेदन, हा तर भूगोलशास्त्राचा आता आत्मा होतोय आणि भूगोलशास्त्राचा अत्यंत महत्वाचे असणारा हा अभ्यास घटक या पेपर 14च्या अनुषंगाने तुम्ही अभ्यासला, त्याचाही विचार किंवा त्याचेही प्रश्न या प्रवेश परीक्षेसाठी विचारले जातात. त्यानंतर GIS, जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम, GPS, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम, त्यानंतर GNSS म्हणजे ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम म्हणून एक प्रक्रिया रिमोट सेन्सिंगच्या अनुषंगाने अभ्यासली जाते. या तिन्ही घटकांचा अभ्यास हा तुम्ही प्रात्यक्षिक पेपर 14च्या अनुषंगाने केलेला आहे. त्याच्यावरचे सुद्धा प्रश्न या परीक्षेसाठी विचारले जातात. त्यानंतर स्टॅटिस्टिकल मेथड्स, संख्याशास्त्रीय पद्धती की ज्यांचा वापर संशोधनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये करणं आवश्यक असतं, कारण संख्याशास्त्रीय पद्धतींचा वापर केला तरच ते संशोधन तुमचं अचूक आणि शास्त्रीय स्वरूपाचं होऊ शकतं. आणि त्या पद्धती काही तुम्हाला अभ्यासासाठी TYBAच्या पेपर 14 मध्ये आलेल्या होत्या आणि त्यांचाही विचार या परीक्षेसाठी केला जातो. त्यानंतर सर्वेक्षण, विशेषतः तुम्ही प्लेन टेबल सर्वेक्षण आणि प्रिझमॅटिक कंपास सर्वेक्षण या दोन पद्धतींचा आणि काही ठिकाणी इतर पद्धतींचा सुद्धा अभ्यास केला असेल तर या दोन पद्धतींवरचे सुद्धा सर्वेक्षणाचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी परीक्षेच्या अनुषंगाने विचारले जातात. त्यानंतर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे फील्ड वर्क, ग्रामीण सर्वेक्षण, विलेज सर्वे किंवा त्याला रिसोर्स सर्वे आणि दुसरं अभ्यास सहल या घटकांचा अभ्यास विषयीची माहिती तुम्हाला या परीक्षेमध्ये या दोन पेपरचे प्रात्यक्षिक त्याच्यावरचे 40 सर्वसाधारणपणे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि अशी एकूण 100 मार्काची परीक्षा वेगवेगळ्या केंद्रांवर एकाच वेळी घेतली जाते. त्याचं वेळापत्रक आणि वेळ आणि त्याचं स्वरूप, त्याची केंद्र याविषयीची माहिती, तुमचे एक्झाम रिसीट याविषयीची माहिती विद्यापीठ तुम्हाला वेबसाईटच्या द्वारे लिंक वरून ते तुम्हाला कळवतील. आम्हाला माहिती कळाल्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची आम्ही व्यवस्था करू. परंतु कराड आणि कराड परिसरामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अहेर कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज जे आहे ते केंद्र आहे आणि इतर शहरांमध्ये तसे सांगली, कोल्हापूर, सातारा या ठिकाणी सुद्धा या ऑनलाईन परीक्षेची केंद्र आहेत. तर ऑनलाईन परीक्षेचं स्वरूप तुम्ही पहिल्यांदाच ही परीक्षा देत असल्यामुळं घाबरायचं किंवा गोंधळून जायचं काहीही कारण नाही. अतिशय सोपी आणि सरळ पद्धती आहे की त्यामुळे तुमची कुठल्याही प्रकारचे कन्फ्युजन करून न घेता जर ही परीक्षा सोडवली तर तुम्हाला ही परीक्षा अतिशय सोपी आणि सहज क्लिअर करू शकाल. तर या स्वरूपामध्ये तुम्हाला एकूण BA भाग 1, 2, 3 या तिन्ही वर्गांचे पेपर्स अभ्यासासाठी रिव्हिजन स्वरूपामध्ये अभ्यासणं आवश्यक आहे. आणि या दृष्टीने आता तुम्हाला पूर्व तयारी तुम्ही करत आहातच. येत्या परीक्षेमध्ये तुम्ही फॉर्म भरलेला असेल ते परीक्षा देऊ शकतील. जे फॉर्म भरलेला नाही त्यांना मात्र या परीक्षेसाठी प्रवेश नसतो. त्यामुळे फॉर्म भरणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ही परीक्षा दिल्यानंतर तुम्ही पदवी MA MSc साठी प्रवेश घ्याल. ती घेतल्यानंतर तुम्हाला अनेक संधी
करिअरच्या आहेत त्या संधी तुम्ही हे शिकत असताना तुम्हाला समजतीलच, परंतु त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांचा ओढा हा स्पर्धा परीक्षेकडे असतो. त्या स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा याचे जे पेपर्स आहेत MA भाग 1, MA भाग 2 चे ते पेपर या स्पर्धा परीक्षा डोळ्यासमोर ठेवूनच त्या ठिकाणी सेट केलेले आहेत आणि त्यामुळे त्याचा उपयोग तुम्हाला त्या परीक्षेसाठी सती होईल. शिवाय तुम्ही जर पुढं MA नंतर आणखी करिअर करण्यासाठी वेगवेगळे जे कोर्सेस आहेत ते कोर्सेस केले तर अगदी प्लेसमेंट स्वरूपामध्ये कॅम्पस सिलेक्शन स्वरूपामध्ये प्लेसमेंट्स आहेत आणि त्यासाठी सुद्धा तुम्ही पूर्व तयारी म्हणून MA MSc डिग्री घेऊ शकता. तर या अनुषंगानं तुम्हाला मार्गदर्शन करत असताना मी महिला महाविद्यालय कराड येथील हे जे पदव्युत्तर अध्यापन केंद्र आहे त्याविषयीची थोडीशी माहिती सांगणार आहे आणि मी माझं मार्गदर्शन थांबवणार. तर महिला महाविद्यालय कराडमध्ये 2008 साली MA MSc भूगोल अध्यापनची सुरुवात झाली. म्हणजे जवळजवळ गेले 12 वर्षापासून या महाविद्यालयामध्ये पदव्युत्तर अध्यापनचं काम केलं जातं आणि या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं पास झाल्याची त्या ठिकाणी उदाहरणं तुम्हाला देता येतील. काही विद्यार्थी विशेषतः नाव घेऊन सांगता येईल अशी नीलम पुजारी नावाची विद्यार्थिनी होती. ती तर विद्यापीठामध्ये MA MSc मध्ये पहिल्या क्रमांकानं पास झालेली होती. जे त्यावेळेला जी वेगवेगळी केंद्र होती सातारा, कोल्हापूर, महिला कॉलेज कराड हे 3च केंद्र होती. त्या 3 केंद्रामध्ये त्या ठिकाणी पहिली आलेली होती. म्हणजे या ठिकाणी अध्यापनाच्या बाबतीत अतिशय चांगल्या प्रकारची सुविधा उपलब्ध आहे आणि 2008 सालापासून या ठिकाणी शेकडो विद्यार्थी MA झालेले. या केंद्रामध्ये फक्त 20 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची क्षमता आहे. 2 विद्यार्थी ऍडिशनल घेऊ शकतात परंतु विद्यापीठाच्या परवानगी, परंतु 20 विद्यार्थ्यांची परवानगी मात्र विद्यापीठानं दिलेली आहे. MA भाग 1 साठी 20, MA भाग 2 साठी 20 आणि म्हणून या केंद्रामध्ये तुम्ही प्रवेश घ्यायला हरकत नाही. या ठिकाणीच वेगळे वैशिष्ट्य म्हणजे संशोधन प्रयोगशाळा विद्यापीठाची मान्यता प्राप्त अशी MPhil आणि PhD साठीच्या विद्यार्थ्यांसाठी संशोधनाची प्रयोगशाळा स्थापन केलेली आहे आणि या प्रयोगशाळेमध्ये अनेक विद्यार्थी सध्या PhD आणि MPhilचं संशोधन कार्य सुद्धा करत आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी यामध्ये PhD पूर्ण केलेले आणि म्हणून तुम्ही या केंद्रामध्ये आवर्जून तुम्ही प्रवेश घेणं हे घोषणावर ठरेल किंवा तुम्हाला निश्चितपणे आवडेल. त्यानंतर या ठिकाणी अतिशय सुसज्ज अशी प्रयोगशाळा आहे. MA साठी असेल, PhD साठी असेल, MPhil साठी असेल, BA साठी असेल, अतिशय सुसज्ज अशी प्रयोगशाळा आहे आणि या प्रयोगशाळेबरोबरच डिपार्टमेंटमध्ये एक स्वतंत्र विभागीय ग्रंथालय आहे. तसंच एक सेंट्रल लायब्ररी जी आहे त्या ठिकाणी जवळजवळ 2000हून जास्त संदर्भ पुस्तक आहेत. म्हणजे अनेक प्रकारची दुर्मिळ पुस्तकं या ठिकाणी आम्ही उपलब्ध केलेले आहेत. हे एक आपल्या महाविद्यालयातील भूगोल विभागाचं वैशिष्ट्य. त्यानंतर या ठिकाणी संशोधन विद्यार्थ्यांसाठी विशेष असे डॉक्टर CT पवार रिसर्च सेल नावाचा एक विभाग तयार केलेला आहे ग्रंथालयात की ज्या ठिकाणी तुम्हाला शेकडो प्रकारचे संशोधन प्रबंध पाहायला मिळतील, शेकडो प्रकारचे संशोधन जर्नल्स पाहायला मिळतील आणि संशोधनासाठी मार्गदर्शन करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी अनेक प्राध्यापक विद्यापीठाची मान्यता असणारे असे जोडले गेलेले. त्यामुळे तुम्ही या केंद्रात प्रवेश घ्यायला निश्चितपणे उत्सुक असाल. त्यानंतर या ठिकाणी असणारा जो स्टाफ आहे तो स्टाफ सुद्धा अतिशय उच्च विद्याभूषित अशा प्रकारचा आहे. बरेच जण PhD झालेले आहेत, बरेच जण PhD करत आहेत. त्यानंतर PhD ची मार्गदर्शक म्हणून मान्यता असणारे सुद्धा अध्यापक या ठिकाणी कार्यरत आहेत आणि त्यामुळं तुम्हाला MA भूगोल विषयासाठी प्रवेश घेतल्यानंतर जे काही मार्गदर्शन, जी काही मदत, जे काही सहकार्य आवश्यक आहे ते निश्चितपणे आम्ही
या केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध करू. दुसरी गोष्ट, विद्यापीठाच्या नियमानुसार या ठिकाणी विनाअनुदानित असल्यामुळे फी आकारली जाते, परंतु यापैकी बहुतांश फी ही तुम्हाला स्कॉलरशिपच्या माध्यमातून, विशेषतः शाहू शिष्यवृत्ती असेल, मागासवर्गीय शिष्यवृत्ती असेल किंवा इतर ज्या काही शासनाच्या सवलती आहेत त्या सर्व सवलती तुम्हाला या केंद्रामध्ये उपलब्ध होऊ शकतात. आणि इतर जर तुम्हाला काही सवलती पाहिजे असतील तर तुम्हाला निश्चितपणे इथे उपलब्ध केल्या जाते. या ठिकाणचं शैक्षणिक वातावरण हे अत्यंत अनुकूल, उपयुक्त अशा प्रकारचं आहे. तसंच या ठिकाणचं सर्व स्टाफ, या ठिकाणचं सर्व प्रशासन, या ठिकाणी प्राचार्य, संस्था, हे सर्व शिक्षण मंडळ कराड संस्था याचे सर्व संचालक, सचिव, चेअरमन हे सर्व या केंद्राच्या उन्नतीसाठी, विकासासाठी सतत प्रयत्न करत असतात, मार्गदर्शन करत असतात. आणि त्यामुळं तुम्ही या केंद्रामध्ये प्रवेश घ्यावा अशी मी या ठिकाणी विनंती वजा सूचना करतो आणि या ठिकाणी थांबतो. या निमित्तानं आपल्या सर्वांशी भेटकूच करण्याची मला संधी दिली आणि त्याचं मुख्य संयोजन प्राध्यापक अवधूत कुलकर्णी यांनी केलेलं होतं, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि माझं थांबवतो. धन्यवाद. नमस्कार.